नागपुरात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांनी आपल्या विविध मागण्यांना घेऊन काल लोटांगण घातलेलं होतं। त्यानंतर पोलीस आणि प्रशिक्षणार्थींमध्ये प्रचंड राडा झाला होता। पोलिसांनी त्यांच्या 28 सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर आज पुन्हा हे प्रशिक्षणार्थी यशवंत स्टेडियम या ठिकाणी एकत्रित आलेले असून आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आज पुन्हा लोटांगण आंदोलन घालू अशी प्रतिक्रिया या आंदोलनाचं नेतृत्व करणारे बालाजी चाकूरकर यांनी दिलेली आहे। तर काल युवा प्रशिक्षणार्थींनी मोठ्या प्रमाणावरती आंदोलन पुकारलेलं होतं। पोलीस आणि या संपूर्ण आंदोलनकर्त्यांमध्ये काहीशी बाचाबाची झाल्याचं चित्र देखील नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं। पोलिसांमध्ये आणि या प्रशिक्षणार्थींमध्ये राडा झालेला होता। त्यानंतर अनेकांची धरपकड देखील पोलिसांकडून करण्यात आलेली होती आणि आज देखील हे आंदोलनकर्ते त्यांच्या मागण्यांवरती ठाम आहेत, आंदोलनावरती ठाम आहेत। आज देखील आम्ही पुन्हा एकदा आंदोलनाचा हा पवित्र असाच ठेवू असा इशारा त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा पुन्हा एकदा लोटांगण आंदोलन सुरू करू अशा प्रकारचा इशारा आज देखील या आंदोलकांनी दिलेला आहे। नागपूरमध्ये खरं तर आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि त्यातच आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि त्यासाठी पुन्हा एकदा आम्ही आंदोलन करू असा एक इशारा या युवा प्रशिक्षणार्थींनी दिलेला आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून नागपूरमध्ये या युवा प्रशिक्षणार्थी यांचं आंदोलन सुरू आहे। युवा प्रशिक्षणार्थी हे मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांनी काल जो आहे या ठिकाणी लोटांगण आंदोलन सुरू केला होता आणि त्याच्यानंतर ते विधान भवनावर जाण्याकरिता निघाले असतानाच पोलिसांमध्ये आणि जे युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला होता आणि आज देखील हे आंदोलनासाठी आता यशवंत स्टेडियम या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत। आपल्यासोबत या आंदोलनाचे जे नेतृत्व करतात तसे बालाजी पाटील चाकूरकर आहेत। आम्ही सरकारला लोटांगण घालून प्रार्थना करण्यासाठी इथं आलेला असताना संविधानाने दिलेला आमचा न्याय्य हक्क लाथाडण्याचा प्रकार या राज्य सरकारच्या पोलीस विभागाने केलेला आहे। जेव्हा राज्यामध्ये या प्रकरणाचे गंभीर पडसाद उमटले आणि विधानसभागृहामध्ये सुद्धा विरोधी पक्षांनी याच्यावर आवाज उठवला तेव्हा यांना हिम्मत झाली नाही आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची। आम्ही गुन्ह्याला भिणार नाही, फक्त आमची इच्छा आहे हे शैक्षणिक क्षेत्रातले विद्यार्थी आहेत यांचं करिअर खराब होऊ नये म्हणून आम्ही यांच्या करिअरसाठी थोडंसं संयम बाळगतोय। या ठिकाणी या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी सांगलीवरून बाबा देखील आले आहेत। बाबा, काय नेमक्या या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यात आणि का बरं काल ते सगळे ह्या सगळ्या गोष्टी जर बघितलं तर आतापर्यंत आम्ही 20हून अधिक आंदोलन केलेत। मुंबई आझाद मैदानावरती केले, ह्या ठिकाणी आता नागपूरमध्ये होतंय, सांगलीमध्ये कृष्णा घाटावरती झालं, नाशिकमध्ये गोदावरी काठावरती झालं, ज्या ठिकाणी लाखो संत येतात। अशा वेगवेगळे आंदोलन करत असताना ह्या मुलांची चूक काय की तब्बल 6 महिन्याचा पहिला कार्यकाळ मिळाला, 6 महिन्यानंतर पुन्हा 5 महिने कार्यकाळ वाढून मिळाला। 5 महिन्यानंतर ह्या मुलांना JR जो प्राप्त झालाय तो जो प्राप्त झालाय तो त्याच्यामध्ये जर बघितलं तर ते महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला त्या कागदाचा उपयोग होत नाही। ह्या पद्धतीने जर असं होत असेल तर ते चुकीचं आहे आणि ते सण करू दिलं। माझी पोलीस डिपार्टमेंटला हात जोडून विनंती आहे की मला जर समजा ह्या मुलांना तुम्ही मोर्चाला नाही तर आम्हाला एकट्याला तरी आमची व्यथा सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी लोटांगण घालत त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी परवानगी हात जोडून विनंती आहे। 4 पोलीस द्या, शांत आणि संयमी पद्धतीने आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ, त्यांच्या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी। वेगळं काय केलं तर आम्हाला सरकार निश्चितपणे जर का बघितलं तर कार जो प्रकार घडलाय तो अत्यंत निंदनीय असून आज देखील आम्ही आमचा लढा अत्यंत शांत पद्धतीने लढू अशी भूमिका जो आहे ते आंदोलन करणारे नेतृत्व यांनी घेतलेली आहे। कॅमेरामॅन अतुल हिडेसह देवेंद्र ढांगडाले, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।